हॅलो स्टुडंट, मी लीना नाईक। आज आपण बघतोय 9वीच्या आपल्या अभ्यासक्रमामधली असणारी संतवाणी आणि संतवाणीमध्ये पण दुसरी संतवाणी जिचं नाव आहे संत कृपा झाली। मग संत कृपा झाली या कवितेमध्ये प्रश्न उत्तर, त्या प्रश्न उत्तरांबद्दलची चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। सुरुवात करूया। पहिलाच प्रश्न बघा। पहिला प्रश्न दिलाय संत ज्ञानेश्वरांनी रचला। करायचं काय आहे? कविता वाचायची आहे, कविता समजून तो अभंग समजून मग त्याच्यातून आपल्याला उत्तर शोधायचा प्रयत्न करायचा आहे। सो संत ज्ञानेश्वरांनी रचला, काय रचलंय संत ज्ञानेश्वरांनी? जर अभंग वाचला तर साधं सोपं उत्तर मिळते बघा। ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणजे काय रचलाय त्यांनी? वारकरी संप्रदायाचा पाया। वारकरी म्हणजे भगवान विठ्ठल, श्री विठ्ठलाला मानणारे त्यांना म्हणतात वारकरी। संप्रदाय समूह, असा संप्रदाय जो श्री विठ्ठलाला मानतो त्या वारकरी संप्रदायाचे अशा भक्तांचा त्या समूहाचा पाया, पाया म्हणजे बेस, त्याचा पाया रचण्याचं काम अगर कोणी केलं तर ते कोणी केलंय? संत ज्ञानेश्वर या महान संतांनी। पुढचा प्रश्न बघा। काव्यपंक्ती शोधून लिहायची आहे की त्यांनी साध्या वाक्यात उत्तर दिलंय, आता त्याचा अर्थ असणारी अशी काव्यपंक्ती, अशी ओळ, अशी लाईन आपल्याला त्या अभंगातून शोधायची आहे। आता अर्थ काय बघा। अर्थ दिलाय संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा दास बनून, दास म्हणजे सेवक, सर्वंट, नोकर बनून, दास बनून संप्रदायाचा विस्तार केला। या वारकरी समुदायाला, या संप्रदायाला त्यांनी विस्तार केला म्हणजे त्याला वाढवलं, त्याला एक्सपॅन्ड केलं, त्याला खूप मोठं करण्यासाठी मदत केली। मग हा अर्थ असणारी कुठली लाईन, कुठली ओळ आपल्याला अभंगामध्ये दिसते? सो आपण अभंग वाचला तर आपल्याला ओळ मिळते, नामा तयाचा किंकर तेणे रचिले ते आवार। पुढचा प्रश्न बघा। सोपी सोपी उत्तर आहेत, फक्त कविता वाचायची आणि पटापट त्याची उत्तरं शोधायची आहेत। ठीक आहे। पहिला एका वाक्यात उत्तर आहे, वारकरी संप्रदायावर कोणाची कृपा झाली असे या अभंगातून म्हटले आहे। आता नावातच समजते बघा, अभंगाचं नावच काय आहे? संत कृपा झाली। सो वारकरी संप्रदायांवर संतांची कृपा झाली असे या अभंगामध्ये म्हटलेले आहे। सोपं उत्तर आहे की नाही? पुढचा प्रश्न बघा। काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा। क्रम म्हणजे ऑर्डर, सिक्वेन्स। सो आपल्याला हे बघायचं आहे, तिथे दिलेले ते 4 शब्द, त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आलाय, मग पोयममध्ये सेकंड कुठला आलाय, मग तो थर्ड कोणता आहे, असं आपल्याला कविता वाचून शोधायचं आहे। ठीक आहे। सो शब्द आहे बोजा, खांब, भजन आणि सावकाश। आता जर तुम्ही लक्ष देऊन ती अभंग त्या कवितेकडे बघितलं तर त्याच्यामध्ये पहिला शब्द दिसतो बघा कुठला? खांब। त्याच्यानंतर कुठला येतोय? त्याच्या पुढच्या ओळीमध्ये येतोय भजन, त्याच ओळीमध्ये पुढे येतोय सावकाश आणि शेवटच्या ओळीमध्ये शब्द आहे बोजा। सोपे सोपे प्रश्न आहेत बघा, फक्त प्रश्नाचा अर्थ समजायचा आणि त्याप्रमाणे उत्तर शोधायचं। पुढच्या प्रश्नामध्ये सांगितलंय शब्दांचा अर्थ लिहा। आता देवालय, त्याचा काय अर्थ आहे? त्याचा अर्थ आहे मंदिर। सोपं उत्तर आहे की नाही? पुढचा शब्द दिलाय दिधला। दिधला म्हणजे दिला। सावकाश म्हणजे थोडं हळूहळू, अगदी संथपणे, स्लोली। आणि त्याच्यामध्ये असणारा शेवटचा शब्द आहे आवार। आवारचा अर्थ होतो अंगण। घरासमोर नाही का मोकळं अंगण असतं, मोकळी जागा, त्याला म्हणतात अंगण किंवा प्रांगण, असाही अर्थ लिहिला तरी पण चालेल। ठीक आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। पुढचा प्रश्न बघा काय इथे सांगितलंय, काव्य सौंदर्य आणि त्याच्यामधला भाव स्पष्ट करायला सांगितलंय। 2 ओळी दिल्यात आणि सांगितलंय भावार्थ स्पष्ट करा। या 2 ओळीतून, या अभंगामधून काय भाव स्पष्ट होतोय, काय अर्थ तुम्हाला समजतोय? सो वाक्य आहे किंवा ओळ दिली आहे, तुका झालासे कळस भजन करा सावकाश। पहिल्या शब्दामध्ये कळतंय कोणाबद्दल बोलतो आपण? तुका म्हणजे संत तुकाराम। संत तुकारामांबद्दल म्हणताना काय सांगितलं या अभंगामध्ये? भक्तीची अंतिम अवस्था म्हणजे संत तुकाराम महाराज होय। आता असं इकडे कल्पना केली आहे अशी की एखादी इमारत बांधली जाते। आता इमारत बांधायचं तर कशा कशाची गरज पडते? इमारत बांधायचं म्हणजे पहिल्यांदा पाया रचावा लागतो, मग त्याचे खांब रचले जातात आणि मग त्याच्यावरती कळस चढवला जातो। तो मंदिरचा जो घुमट असतो ना त्याला कळस म्हणतात। त्याच्यावरती जो कळस चढवला जातो ती शेवटची अवस्था असते, सगळ्यात शेवटी।
मग त्याचप्रमाणे जसं आपण वारकरी संप्रदायाचा पाया कोणी घातला तर तो संत ज्ञानेश्वरांनी, आणि मग त्याच्यावरती कळस चढवण्याचं काम, त्याला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं काम, या वारकरी संप्रदायाला पूर्णत्व मिळवून देण्याचं काम जर कुठल्या संतांनी केलं तर ते होते संत तुकाराम महाराज. सो ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदाय रूपी इमारतीवर आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी वारकरी संप्रदाय रूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिलेली आहे. जशी इमारत बांधताना जर त्याला कळस बांधून झाला, त्याचा वरचा भाग बांधून झाला म्हणजे इमारत पूर्ण झाली. मग त्याच प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. त्याच्यामध्ये मदत करण्यासाठी संत एकनाथही आहेत. संत एकनाथांनी खांब तयार केले आहेत आणि कळस चढवण्याचं काम म्हणजे पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं काम जर कोणी केलं तर ते होते संत तुकाराम महाराज. त्यांनी पूर्णत्व प्राप्त करून दिलंय या इमारतीला, या वारकरी संप्रदायाला, भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवलंय. तसेच पूजा अर्चा, कर्मकांड या सगळ्यांमध्ये, या सगळ्या थोतांडांमध्ये न पडता नामस्मरण करा. म्हणजे नुसतं पूजापाठ करून परमेश्वराची प्राप्ती नाही होत. पूजापाठ करून परमेश्वर मिळतो किंवा कर्मकांड की हा यज्ञ केला, ती पूजा केली, त्याच्यातून परमेश्वर प्राप्त होतो असं न होता मनापासून नामस्मरण करा, परमेश्वराचं भजन करा. त्यातूनच भक्तीचा सोपा मार्ग प्रत्येकाला सापडतो, त्यातूनच परमेश्वराशी जवळीक साधता येते असंही संत तुकारामांनी या अभंगातून किंवा या ओळीमधून सांगण्याचा प्रयत्न या अभंगात झालेला आहे.